मंडळी बाईकचा लाईनअप बघा, एक नंबर एक नंबर एक नंबर एक नंबर. काय लाईनअप आहे, एक नंबर एक नंबर. आणि डोंगरांचे कलर बघा ना, जसं जसं ऊन पडतंय ना तसं तसं चेंज होतंय. अरे बाबा माझे, काय हे काय ले लडाख, ले लडाख, घे लडाख. मंडळी मॅपमध्ये वळणं बघा ना, वळणं काय डेंजरस वळणं आहेत. नक्की या मंडळी, नक्की या, नक्की विजिट करा. हे हिमालय तुम्हाला एकदा तरी बोलवणार. कोकणात तर बऱ्याच आपण नाईट राईड केल्यात, तर या लेह लडाखमध्ये पहिल्यांदा ही 8:45 वाजताची नाईट राईड आपण करतो. आता किती वाजतील देवा काळजी. रुस्तम चढ, रुस्तम चढ. 15च्या स्पीडनी काय होणार आहे आपलं. थोडा दम दाखव. उभी चढाई आहे संपूर्ण. सुप्रभात मंडळी, सुप्रभात. कसे आहात? फिरताय ना? फिरायलाच पाहिजे. आणि हे आयुष्य खूप सुंदर आहे, या जन्मी तरी आपल्या दोन्ही डोळ्यांनी पाहायलाच पाहिजे. तर मंडळी, पुन्हा एकदा आपल्या नवीन अशा लडाखच्या राईड एपिसोडमध्ये तुमचं सहर्ष स्वागत करतो आहे. तर मंडळी, आता मी थांबलेलो आहे द्रासमध्ये, जे कारगिल वॉर मेमोरियल आहे ना, तर त्याच्या आधी 5 ते 6 किलोमीटर आधी आहे. तर रात्री थोडासा उशीर झाला होता आणि आमच्या एका रायडरची चुकामुक झाली होती, त्याच्यामुळे आम्ही द्रासमध्ये थांबण्याचा निर्णय घेतला होता. तर इथे थांबण्याचा एक प्लस पॉईंटमध्ये इथला नजारा बघा. सकाळी 6:30 वाजता इतका सुंदर असा नजारा आहे. तर आता सकाळचे 6:30 वाजलेत आणि 6:30 वाजता असा सूर्योदय वर आलेला आहे, जो की आपल्या मुंबईला 8:30-9 वाजता वर येतो. क्या बात आहे. तर म्हणजे आज मी प्रवास करणार आहे द्रास ते लेहपर्यंतचा, आणि त्याच्यामध्ये आपण कारगिलमधलं वॉर मेमोरियल पाहणार आहोत. त्याच्यानंतर फॉटुला पाससुद्धा आपल्याला लागेल. तर सुंदर असा 300 किलोमीटरचा आजचा आपला प्रवास असणार आहे. आणि आता ना आम्ही या नॉर्मल ड्रेसिंगवरच चाललो आहे, कारण इथून कारगिल 5 किलोमीटरवर आहे. तर म्हटलं नॉर्मल ड्रेसिंगवर जाऊया, मस्त छान छान तिथला मेमरीज कॅप्चर करूया आणि पुन्हा येऊन आपला बॅगेज लोड करून मग इथून निघून जाऊया. तर असा काहीसा एकंदरीत प्रवास आहे आणि खूप ॲडव्हेंचरस रस्ते आहेत. लाईफमध्ये पहिल्यांदा मी सगळं अनुभवतो आहे. आणि जर तुम्ही सोनमर्ग ते कारगिल असा प्रवास करत असाल ना, श्रीनगरपासून किंवा सोनमर्गपासून, तर भरपूर असे हॉटेलचे ऑप्शन्स आहेत, जे तुम्हाला 1500, 2000, 1000, 2500, 3000च्या आसपास आहेत. तर आम्ही हॉटेल स्नोलँडमध्ये थांबलो होतो. तर 2000 रुपये पर नाईट आम्ही इथे 3 जणांमध्ये स्पेंड केलेला आहे. तर चला आता निघूया, पुढचा प्रवास करूया आणि पाहायला जाऊया द वॉर मेमोरियल कारगिलमधलं. आणि हो, जाता जाता एक सांगतो, जर चॅनलवर नवीन असाल ना, तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. कारण मुंबई लडाख मुंबई अशी 6000 किलोमीटरच्या राईड जर्नीमध्ये शूट करून ते तुम्हाला दाखवणं खूप अशी मेहनत घेतो आहे. तर या तुमच्या भावाच्या मेहनतीला थोडासा असा सपोर्ट करा. तर चला प्रवासाला सुरुवात करूया. तर आपल्या हॉटेलमध्ये ना काही वेस्ट बेंगॉलमधले पण भाई लोक आलेले आहेत. तर त्यांना विचारूया कुठून आलेत ते. तो नमस्ते भाई, गुड मॉर्निंग. मॉर्निंग. और कैसा रहा राइड? राइड बहुत अच्छा रहा है, अभी तक तो अच्छा चल रहा है, आगे देखा जाए क्या हो रहा है. और आप कहाँ से आए हो राइड करते हुए? वेस्ट बंगाल, हावड़ा से. अच्छा, और कितने दिन लगे यहाँ पे पहुँचने के लिए? इधर हम लोग को 5 दिन 6 दिन चल रहा है. 6 दिन. और आपका आगे का शेड्यूल कैसा रहेगा? बस ऐसे ही स्टॉप देते देते जाएंगे. और एक भाई है इधर. हेलो भाई, क्या नाम आपका? मेरा अनिंदर घोष है. अच्छा. वेस्ट बंगाल का हावड़ा में रहते हैं. और बेस्ट फ्रेंड्स? हाँ, दोनों एक साथ ही है. दोनों दोस्त है. इससे पहले भी हम लोग एक साथ स्पीड रेट किया. स्पीड. अच्छा, कौन से ईयर में? 2024 में. 24 नवंबर में. अभी हम लोग का 26 में आके सेकंड टाइम लद्दाख हो रहा है एक साथ. ओहो, क्या बात. दोनों ही उस टाइम भी दोनों था, आज भी
सिस्टम भी और बाइक भी सेम है दोनों का. हाँ बाइक भी सेम है सब सेम है बाईक पण सेम आहे बघा. ही अशी असते मैत्री. तर जी लोक विचार करतात की आता जाईन उद्या जाईन ना, तर इन्स्पिरेशन घ्यायचं, थोडंसं मोटिवेट व्हायचं आणि निघून जायचं. तर भरपूर अशी मंडळी आपल्याला भेटलेली आहेत, रायडर मंडळी जी वेगवेगळ्या स्टेटमधून आलेली आहेत आणि खूप असा म्हणतो ना आपण ट्रॅव्हलिंगमध्ये बायकर्सचा ब्रदरहूड तो तयार होतो आणि खूप अशी फॅमिलीसुद्धा आपली वाढते. तर चला वेळ न घालवता प्रवास करूया. तर सुप्रभात मंडळी, आता आम्ही निघालो आहोत वॉर मेमोरियल बघायला आणि 7:30 वाजलेत आणि इथून 12 मिनटावर आहे. टोटल 6 किलोमीटरचं अंतर आहे. तर आम्ही द्रासमध्ये जिथे राहिलो ना, तिथून समोरचा व्ह्यू हा ड्रोन शॉटद्वारे काय सुंदर वाटला यार. एक नंबर. आणि हे माझ्या मागे पाहू शकता संपूर्ण आहे द्रासचं द्रास विलेज. आणि त्याच्या आधी पेट्रोल भरलं ते आम्ही पद्रास करून होतं, पद्रास. तर आपली रुस्तम जी आहे ना, थंडीत थोडी कोलमडली होती. याला सकाळी 5-6 म्हणजे फर्स्ट सेल्फवर चालू झाली पण ती लगेच बंद पडली. इंजिन थंड झालं ना, कारण या मोठ्या गाड्यांसारखं पॉवरफुल इंजिन नाही आहे. बिचारी 4-5 वेळा बंद झाली. आणि समोर काय नजारे आहेत यार. जर ह्या व्हिडिओपासून तुम्ही पहिल्यांदा बघत असाल तर आधीचे व्हिडिओ पण बघा. एक नंबर ॲडव्हेंचर झालेले आहेत जे आपण मुंबईपासून राईड करून इथपर्यंत 2400 किलोमीटर कंप्लीट केलेलं आहेत आम्ही. आणि आत्ताच्या सकाळचं टेम्परेचर आहे 5 ते 6 डिग्री आणि काल रात्री टेम्परेचर आहे ना -1पर्यंत गेलं होतं. कारण काल संध्याकाळीच टेम्परेचर होतं 2 डिग्री, तर ते रात्री 12 वाजल्यानंतर -1 -2पर्यंत गेलं होतं. आणि द्रासमध्ये ना टेम्परेचर भरपूर खाली जातं आणि याच्यानंतर टेम्परेचर असंच असणार आहे जोपर्यंत आपण मनाली क्रॉस करत नाही ना तसं. त्यामुळे तुम्ही लडाख करणार असाल पहिली वेळ दुसरी वेळ, तर तुम्ही बेटर आहे की या सोनमर्गवरून एंटर करा, डायरेक्ट मनाली नका जाऊ. थोडंसं ॲक्लमटाईज करा स्वतःच्या शरीराला. तर आता आम्ही बऱ्यापैकी झालेलो आहोत, तरीसुद्धा लेहमध्ये आपण 1 दिवस राहणार आहोत. ठीक आहे. आणि क्या ये नजारे ही नजारे. तर मंडळी कारगिल वॉर मेमोरियलच्या इथे पोचलो आहे आणि इथे तुम्हाला पार्किंगची संपूर्ण व्यवस्था आहे. तर आता जाऊया आतमध्ये आणि खूप एक्सायटेड आहे सगळं ते रोमांचक बघण्यासाठी यार. सुप्रभात मंडळी, आपण पोचलेलो आहोत कारगिल वॉर मेमोरियल येथे. तर इथे पोचता क्षणी आहे ना हे सगळेला माहोल पाहून ना तुमच्या अंगावर काटा येणार आणि शहारा येणार. कारण जसंच आपण एंटर करतो ना तर इथे जे 1999मध्ये भारत पाकिस्तान युद्ध झालं होतं, भारतातून आपण इथून हल्ला केला होता आणि पाकिस्तानमधून वरून हल्ला केला होता. त्यांची फौज जास्त असतानाही आपण ते युद्ध इथून म्हणजे आपल्या भूमीतून जिंकलो होतो. तर मंडळी तुम्ही अनेक मूवीमध्ये कॅप्टन विक्रम बात्रा यांचं नाव ऐकलंच असेल. तर असे परमवीर चक्र असे कॅप्टन विक्रम बात्रा 20 जून 1999ला कॅप्टन विक्रम बात्रा हे या कंपनीला लीड करत होते, म्हणजे या संपूर्ण मिशनला. आणि त्याच्यामध्ये त्यांना वीरमरण आलेलं आहे आणि त्यांना परमवीर चक्र देऊन सन्मानितसुद्धा करण्यात आलेलं आहे. तर हे सगळं पाहून ना खरंच एक प्राऊड मुमेंटसुद्धा आहे आणि फिलिंग एकदम वेगळंच आहे. तर तुम्ही आयुष्यात एकदा तरी कारगिल वॉर मेमोरियल या, त्यामुळे आपण जे जीवन जगतोय ना त्याचं मौल्य तुम्हाला कळेल. कारण सगळ्या वीरांनी आपल्यासाठी संपूर्ण त्यांच्या प्राणाची आहुती दिलेली आहे आणि भारत देश कसा सुजलाम सुफलाम राहावा यासाठी त्यांनी आपलं जीवन न्योछावर केलेलं आहे. तर चला पाहूया. आणि
म्हणजे इथे पाहू शकता ज्या कारगिल वॉर मेमोरियल जे 60 दिवस चालू होतं ना, त्याच्यामध्ये टोटल 545 वीरांना वीरगती प्राप्त झालेली आहे. त्याच्यापैकी 4 जणांना परमवीर चक्र, 10 जणांना महावीर चक्र आणि टोटल 70 जणांना वीरचक्र असं देऊन सन्मानित करण्यात आलेलं आहे. त्याच्यामध्ये 1535 जणं जखमी झालेले आहेत आणि 545 जणं इथे पाहू शकता. सगळ्यांची नावं वगैरे इथे लिहून ठेवलेली आहेत. आणि हे सगळं पाहण्यासाठी आहे ना, तुम्हाला या कारगिल वॉर मेमोरियलमध्ये यावं लागेल. कोणीही किती व्हिडिओ बनवले, तुम्ही कितीही सोशल मीडियावर व्हिडिओ बघितलात, तरी इथली जी वाईब आहे ना, तुम्हाला इथे आल्यानंतरच कळणार आहे. कारण इथे आल्यावर तुम्हाला तुमच्या जीवनाचं मोल कळेल की बाबा आपण का जगतो आहे आणि आपल्या जीवनाचा उद्देश काय आहे. हे सगळं पाहून ना तुम्ही शून्य होऊन जाल की वी आर नथिंग, आपण काहीच नाही आहे. आणि आतमध्ये ना अशा पण काहीशा गोष्टी आहेत की ज्या वीरांनी ते जे युद्ध चालू होतं, त्या युद्धाच्या आधी ना आपल्या घरच्यांसाठी पत्र लिहून ठेवली होती. तर ती पत्र त्यांच्या फॅमिलीपर्यंत पोचायच्या आधीच त्यांना वीरमरण आलेलं आहे. आणि ती पत्र जेव्हा तुम्ही वाचाल ना इथे, तर ती पत्र इथे त्यांनी लावलेली आहेत स्क्रीनवर. आणि ती वाचल्यानंतर ना तुमच्या डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहणार नाही. कारण आपल्याकडे आईवडील आहेत, आपण त्यांचा आदर सन्मान करत नाही आपल्या घरात असूनसुद्धा. परंतु जेव्हा आपल्या घरापासून दूर राहून देशाच्या रक्षणासाठी जेव्हा हे सैनिक जातात आणि महिने वर्ष आपल्या फॅमिलीला भेटत नाहीत ना, आणि ते पत्रांद्वारे आपल्या जे इमोशन्स आहेत ते व्यक्त करतात. कारण इतक्या 14,000, 12,000, 15,000 फुटावरून पत्र लिहून, म्हणजे जसा आज 5 मिनटं भेटली, उद्या 5 मिनटं भेटली, असं पत्र लिहून ते आपल्या फॅमिलीपाशी आपली जी संवेदना आहे, भावना आहे ती पोचवतात. तर खरं सांगेन ना, हे वॉर मेमोरियल इथून निघावंसंच वाटत नाही आहे. कारण ह्या लोकांच्या त्या प्राणाच्या आहुतीमुळे आज मी हे पाहू शकतो आहे. नाहीतर कुठेतरी आपण गुलामगिरीच करत असतो. तर चला, इथून आता फायनली निरोप घेतो आहे. आणि आपल्या डोळ्यात सुद्धा ना आपण एकदम भावुक होऊन जातो आहे सगळं पाहून. तर आलात ना 2-3 तास मस्त द्या, प्रत्येक गोष्ट निरखून पहा. तर या वीरांना खूप खूप सलाम, खूप खूप सॅल्यूट आहे. आणि शब्द नाही आहेत, तुम्ही काय बोलताच येत नाहीत. आणि ते विजयस्तंभसुद्धा आहे, तो विजयस्तंभसुद्धा आपण पाहूया. आणि इथे ना म्युझियमसुद्धा आहे, जिथे जेव्हा आपले भारताचं सैन्य जिंकलं होतं आणि पाकिस्तान सैन्य हरलं होतं ना, तर त्यांच्या बुलेट असतील, त्यांचे गन्स असतील, त्यांचे ID कार्ड्स असतील. कारण त्यांनी असं सांगितलं होतं की ही माणसं आमची नाहीच आहेत. तर त्यांचे ID कार्डसुद्धा इथे आयडेंटिटीसाठी शो केलेले आहेत. त्यांच्या नोटा आहेत चलनातल्या, पाकिस्तानचा झेंडासुद्धा आहे, त्यांच्या मोठ्या मशीन गन्स आहेत, ज्या आपल्या सैन्याने इथे अजूनपर्यंत स्टोअर करून ठेवलेल्या आहेत. आणि वेल मेंटेन सगळं केलेलं आहे. तर तुम्ही नक्की या, आयुष्यात एकदा तरी या वॉर मेमोरियलला नक्की भेट द्या. तर आता जाऊया आणि विजयस्तंभ पाहूया आणि इथून आपण आपला पुढचा प्रवास सुरू करूया. तर चला मंडळी, सुंदर असं मनाला भारावून टाकणारं असं वॉर मेमोरियल बघून झाल्यावर आता आम्ही इथून निरोप घेतो आहे. एकंदरीत कसं वाटलं नक्की कमेंट करून सांगा. आणि आता आम्ही हॉटेलला जातो आहे, गेअरअप होतो आहे आणि त्यानंतर नाश्ता करू आणि आपली पुढची लेहची राईड कंटिन्यू करू. तर सुंदर असा परिसर, इथून जावंसंच नाही वाटत आहे. तर मंडळी, वॉर मेमोरियल बघून झालं. आता रूमवर आलो आहे. असा काहीसा रूम आहे, 2,000 रुपये कॉस्ट पडले आहे आणि आहे द्रासमध्ये, रेकमेंडेबल आहे. आणि दुसरं म्हणजे थंडी आहे इथे. तर कालपासून ना आम्ही श्रीनगरपासून निघालो तेव्हा थर्मल सगळे वेअर करायला सुरुवात केली. आणि ह्याच्यावर रायडिंग जॅकेट आणि ह्याच्यावर रेन लायनर, म्हणजे आपलं जे रेनचं जॅकेट आहे ते. आणि दुसरं म्हणजे 1 ते 1.5 तास ना फक्त बॅगा आवरण्यामध्ये, गाडीवर लोड करण्यामध्ये, टायर प्रेशर, हवा चेक करण्यामध्ये. कारण जर टायर प्रेशर कमी असेल तर गाडी पिकअपसुद्धा तेवढी घेत नाही प्रॉपरली. तर आता इथे बघू शकता, इथे सगळं पॅकिंग वगैरे ऑलमोस्ट डन होत आलेलं आहे. आणि त्याच्यानंतर हेल्मेटची वायझर क्लीन करणं, मिरर क्लीन करणं, गाडीवर हलकासा कपडा मारणं, त्याच्यामुळे कसं थोडी एनर्जी येते गाडीलासुद्धा. तर आता हे आवरूया आणि तुम्हाला भेटतो मी मोटो व्लॉगिंग सेटअपमध्ये. तर तयारी करत म्हणजे 12-20 झालेत. फायनली आपल्या गाड्या लोड झालेल्या आहेत, रेडी टू गो टू ले. आणि आता पोट वगैरे सगळं भरलेलं आहे. आता नॉनस्टॉप जेवढं कवर करता येईल तेवढं करू. फक्त पेट्रोल ब्रेक घेत मध्ये चहा, बिस्किट
आणि बॉडी हायड्रेट ठेवणं महत्त्वाचं आहे. तर आता ना इथे सगळ्या रायडर्सनी आपापले इथे स्टिकर्स लावलेले आहेत, बघू शकता. तर आपण सुद्धा आपला स्टिकर इथे लावूया, कारण आपण आलो आहे हे आपल्या सबस्क्रायबरांना कळलं पाहिजे. हे बघा माय सबस्क्रायबर फॅमिली. क्या बात आहे. आपल्या सबस्क्रायबर फॅमिलीचा स्टिकर आपण इथे लावलेला आहे. क्या बात. तर द्रासला आलात तर या हॉटेल रूमस्टेला नक्की राहा. तर चला आता आपण निघूया. तर मंडळी हे आहे द्रास. हे कारगिलमध्ये येतं द्रास. आणि तर हे जगातल्या सेकंड हायेस्ट कोल्ड प्लेस, थंड हवेचं शहर आहे. वर्ल्ड सेकंड हायेस्ट कोल्ड प्लेस आहे द्रास. तर तिथे आपण स्टे केला होता. तर संध्याकाळी 2 डिग्री, सकाळी 2 डिग्री आणि रात्री जेव्हा झोपलो होतो तेव्हा -1 -2 पर्यंत गेलो होतं. हे असं काही आहे द्रास शहर. आणि इथे झेंड्यांवर उर्दू भाषेत भरपूर काय काय लिहिलं आहे आणि भरपूर अशी उर्दू मंडळीच आहेत. आणि इथे ना मोबाईलची चार्जिंग घपाघप उतरते फटाफट, काय समजत नाही, थंड आहे म्हणून. त्याच्यामुळे जास्तीत जास्त चार्जिंग सेव्ह करण्याचा प्रयत्न करतो आहे. तर म्हणजे इथे असा सीन आहे की आपल्या गाडीचा टँक आहे ना छोटा आहे, तर तो आपल्याला जेरिकॅनमध्ये पेट्रोल नाही देत आहे, नाही बोलतो आहे नॉट अलाउड. तर आम्ही शक्कल लढवतो आहे. तर ते आपल्याला पेट्रोल ट्रान्सफर करायचा पाईप आहे. तर आता इथून टँक फुल आहे माझा, तर टँकमधून टाकूया कॅनमध्ये, कारण हे नंतर आपल्याला वापरायला मिळेल. सगळे इथे पेट्रोल भरून घेतात. तर म्हणजे हे बघा, हे पेट्रोल काढायचं आहे असं कायचं आहे, असं दाबलं की येते. आणि त्यासाठी 3-3 जण लागलेलं आहे तिकडे एक कॅन भरायला. तर या पाईपाच्या मदतीने 4.5 लिटर पेट्रोल काढलं, त्याला एअरटाईट करून ठेवून द्या आणि ते पेट्रोल भरून येऊ. आता च्या मायला आम्हाला पेट्रोल देत नाही काय जेरिकॅनमध्ये, आम्ही आमचं भरू. चाल. तर आता इथून कारगिल आहे 49 किलोमीटर आणि लेह 280 किलोमीटर. तर आता वाजला आहे 1:15. आता जेवायला वगैरे काय आपण थांबणार नाही. आणि पावसाची शक्यता, मध्येच थेंब पडतात, मध्येच ऊन पडतं, निसर्ग एकदम क्षणार्धात बदलून जातो आहे. ते बघा इथे पाऊस पडतो आहे, बापरे. तर तुम्हाला दिसतंय की नाही माहिती नाही, रस्ता ओला व्हायला सुरुवात झालेली आहे आणि वायझरसुद्धा ओलं होतं आहे. तर पाऊस पडतो आहे. रेन गिअर तर काय घालणार नाही, कारण थोड्या अंतरानंतर पाऊस नाही आहे. तर आता फटाफट रस्ता क्लिअर करू. मौसम है बडा कातिल, ती लाईन इकडे सूट होते. कारण हे लेह लडाख असं रिजन आहे ना, हिमाचलनंतर किंवा पंजाब हरियाणानंतर तुम्हाला प्रत्येक मिनटाच्या वेदर सिच्युएशनमध्ये ॲडजस्ट होणं गरजेचं आहे. काही जणांना माउंटन सिकनेस होईल, काही जणांना श्वास घेण्याचा त्रास होईल. तर अजून तरी आम्हाला काही वाटत नाही आहे. ते थोडंसं किंचितचं वाटतं, कारण आपण पॉल्युटेड एरियामधून एवढ्या स्वच्छ ठिकाणी आलेलो आहे. त्याच्यामुळे आपल्या फुफ्फुसांना त्या धुराची आणि पोल्युशनची सवय झालेली आहे. त्याच्यामुळे एवढ्या वर आल्यानंतर श्वास घेताना कसं इथल्या माणसांचं फुफ्फुस आहे ना ते क्लिअर आहे आणि मोठं आहे. इथली जी माणसं आहेत श्वास ऑक्सिजन कमी मिळतो, त्याच्यामुळे म्हणजे जन्मतः यांची फुफ्फुसं आहे ना थोडीशी मोठी असतात इतर सर्वसामान्यांच्या तुलनेमध्ये. तर त्याच्यामध्ये ना ही लोकं आपल्यापेक्षा चांगला व्यवस्थित श्वास घेऊ शकतात. आणि आपल्या पॉल्युटेड एरियामध्ये मुंबईला वगैरे आली ना तर ती गुदमरतील, कारण आपल्याला गटाराचा वास घ्यायची सवय झालेली आहे, आपल्याला धुराचा वास घ्यायची सवय झालेली आहे, नाले आहेत, घाणेरड्या नद्या आहेत. त्याच्यामुळे कसं ना आपलं हे सगळं फुफ्फुस एकदम असं सिकुडून गेलेलं आहे. त्याच्यामुळे स्वच्छ दिसलं त्याला तर ते डोळ्यांना म्हणते, बाबा रे तू तुझ्या डोळ्यात सगळं साठव, मी हळूहळू तुला साथ देतो आहे. तर अशा प्रकारे आपण राईडसुद्धा करतो आहे. आणि माझं हे बोलबच्चन प्रवचन कसं वाटलं नक्की कमेंट करून सांगा बाबांनो.
आणि असंच हसत खेळत तुम्हाला हा मी प्रवास करवणार आहे. काही आपल्या लाईफमधल्या गोष्टी शेअर करायच्या असतील त्या या प्रवासात शेअर करेन, कारण या डोंगर आणि सुंदर रस्त्यांशिवाय काहीच नाही आहे. तर येणाऱ्या काही दिवसांमध्ये 10-12 दिवस अजून आपण असणार आहोत. 8 दिवस, आजचा ऑलरेडी 8वा दिवस आहे. तर अजून 10-12 दिवसांमध्ये बऱ्याच आपल्या लाईफच्या गोष्टी ज्या मला सुचतील तशा मी तुम्हाला सांगत जाईन. बोर नका होऊ, फक्त लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि आपले हे एपिसोड्स तुमच्या मित्रमंडळींपर्यंत नक्की पोचवा. रस्ता बघा, रस्ता. आणि तिथे आपले एकनाथ भाऊ आहेत. आज म्हटलं तुम्ही पुढे राहा, तुम्ही सारखे चुकता. आणि आपले निशान भाऊ पुढे आहेत, त्यांच्या गाडीला टॉर्क आहे. तर इथे बघा, हे जे वर बर्फाचे डोंगर आहेत ना, त्याचा जो वरचा बर्फ आहे ना, तो मुरत म्हणजे पाणी आतमध्ये मुरत जसं जसं ऊन पडते तसं हळूहळू रोज विरघळत चाललं आहे. जर तुम्ही फेब्रुवारीत आलात ते संपूर्ण बर्फाने आच्छादलेले असणार आहेत. आणि ह्याचंच गारगार पाणी हे या नदीद्वारे बघा कसं वाहतं आहे. आणि नदी एकदम दुधाळलेली, फेसाळलेली आहे. तर आपण पोचलो आहे थासगाम विलेजमध्ये. तर हे आहे थासगाम विलेज आणि आज आहे सोमवार 15 तारीख. तर लहान मुलं बघा कशी चिंटू पिंटू शाळेत चालले आहेत. हो हो, हो ची बाय बाय करतात. किती गोड वाटतात यार, एक नंबर. तर हे आहे थासगाम. गाम म्हणजे गाव, थासगाव. प्रत्येकाच्या बोली भाषेनुसार ते प्रोनाऊन्सिएशन आहे. थासगाम, थासगाव. हे बघा आर्मीचे जवान किती कष्ट करतात, बाप रे. हॅट्स ऑफ आहे सगळ्यांना, हॅट्स ऑफ. लय भारी. आणि इथे वाहणारी नदी आपल्या बाजूने. आणि ह्या गावाचं नाव आहे शिमसा. शिमसा विलेजमध्ये पोचलो आपण. अशी छोटी छोटी बरीच गावं आपल्याला लागत जातील जशी जशी दिसतील. कारण कसं पर्यटनावरच ही लोक अवलंबून असतात. स्वतःचं घर गेस्ट हाऊसने देणं, मग तो जो पैसा जमा होईल त्याच्यावर पूर्ण 5-6 महिने उदरनिर्वाह करणं. कारण 3 महिने तर बर्फात असतो, 3-4 महिने. त्याच्यामुळे हे लोक इथे येत नाहीत, टाऊनमध्ये वगैरे जातात. आणि आपल्यासारखे कोण आले ट्रॅव्हलर्स तर त्यांना मदतीसाठी मग पुन्हा इथे येतात. आणि डोंगरांचे कलर बघा ना, जसं जसं ऊन पडतंय ना तसं तसं चेंज होतं आहे. काही लाल दिसत आहेत, काही मातीच्या कलरचे दिसत आहेत, खरपूस. सुंदर वाटते बघायला. आपल्या कोकणातली सह्याद्रीचे डोंगर कसे नुसते हिरवेगार, त्याचं पावसाळ्यातलं रूप एकदम सुंदर, त्यानंतर उन्हाळ्यात एकदम राकट दणकट असं रूप असतं. तशीच ही आहेत, फक्त ही कशी ठिसूळ माती आहे, लगेच हे कोसळू शकतात. आणि रोड्स बघा ना, लाजवाब. बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन BRO यांनी एवढं जबरदस्त काम केलं आहे. मला असं का वाटतंय की आपल्या ज्या महाराष्ट्र सरकारने या BROशी संपर्क साधून यांची रोड बनवण्याची टेक्निक का नाही वापरावी. कारण रोड मंत्री ते नितीन गडकरीच आहेत. मग ते सगळीकडे दुसरं वेगवेगळ्या प्रकारचं डोकं का लावतात. बघा ना यार, किती सुंदर रोड आहे, किती सुंदर रोड आहे. आणि याच्यामध्ये जे डांबरामध्ये मिक्स केलेलं आहे ना, एक वेगळ्या प्रकारचं खडी आहे, ती एकदम परफेक्टली बसली आहे. क्या राईड करायला मजा येते यार. आता खरबू गाव लागेल, खरबू. हो हो, काय सीन, सुंदर नदी. सगळे व्लॉग ना माझे मोठेच होणार आहेत आणि सगळे रॉ असणार आहेत, ज्याच्यामध्ये तुम्हाला असं वाटेल की तुम्ही स्वतः फिरता इकडे, स्वतः राईड करताय. बस तुम्हाला जास्त काय करायचं नाही, लाल बटन दाबायचं आहे, लाईक शेअर करायचं आहे, मित्रांपर्यंत पोचवायचं आहे. असा सुंदर रस्ता असेल तर कोण थांबेल, बरोबर ना रुस्तम. खळखळ वाहे नदी, मी परत येणार कधी. काय म्हणता खळखळ वाहे नदी, मी परत येणार कधी.
पुढच्या हिवाळ्यामध्ये का पुढच्या उन्हाळ्यामध्ये काय सांगू तुम्हाला मी परत येणार कधी. अशी फालतू गाणी येतात. MH47 कहाँ जाना है अभी? अभी जाएंगे ले. मोबाइल नंबर किती आहेत? 20 रुपये 20 रुपये 40 रुपये आहे छोटे ये देऊ नंबर बताओ. ये सर एंट्री कहाँ से कहाँ तक होगा? कारगिल का एंट्री. ओके. तर हे कारगिल पोलीस आहे. प्लीज स्टॉप फॉर चेकिंग. तर इथे 20-20 रुपये घेतले आणि बाईकची नंबर्स आणि नावं लिहून घेतली. तर डोंट नो. ठीक आहे. 20 रुपीज एंट्री म्हणून. त्यांना विचारूया त्यांचे घेतले काय. तुमचे घेतले 20 रुपये? नाही घेतले का? मी निघून आलो थांबत ना रात्री आलेलो ना मला माहित होतं. हां हां मी निघून आलो मग. अच्छा. मग तुमच्याकडे किती घेतले? 20 रुपये घेतले. ठीक आहे जाऊ द्या चला. जर तुम्ही नाही थांबलात तर जाऊ शकता. काय फोटो बिटो काढण्याची सिस्टम नाही. कारण माझ्या मित्रांनी सांगितलं होतं की जो रुकाएगा रुकना मत, पैसा बिसा देणे का नाही आहे. अशा काही गोष्टी आहेत. ठीक आहे. 20 रुपये काय इतके मोठे नाही आहेत. आणि खळखळ वाहणारं पाणी भाई धडकी भरून टाकते ते. आणि वारा इतका थंड आहे ना की वायझर खोललं की डोळ्यांमध्ये ते थंड वारा गेला ना ते जळजळ कशी होते डोळे असे तर ते जळजळ होते. आणि तोंडा नाकात हवा गेली नाही तर पूर्ण ड्राय होते. तर सारखं पाणी पिणंसुद्धा गरजेचं आहे. त्यासाठी बॉडीसुद्धा हायड्रेट राहते. आणि नाक आणि तोंड ते सुद्धा सारखं सुकत नाही. म्हणजे असं सुकल्यासारखं वाटतं. आणि आपण लिंबाच्या गोळ्या वगैरे सगळं घेतलेलं आहे सोबत. तर थोड्या अंतराने त्या लिंबाच्या गोळ्यासुद्धा चोखतोय. काय पाणी बघा ना. बा काय डेंजर वाटतं आहे. आणि मिलिटरीचे सगळे ट्रक येत आहेत. तर आपल्याला थांबावं लागेल. यांना कधीच क्रॉस नाही करायचं एवढं लक्षात ठेवा. वाटल्यास आपण एका जागी उभं राहायचं पण नेवर क्रॉस इन बिटवीन देम. तर आता आपण क्रॉस करतोय कारगिल शहर. जे प्रॉपर कारगिल सिटी आहे ना ते आपण आता क्रॉस करतोय. आणि इथे पाहू शकता कुठे डोंगरांमध्ये घरं बांधलेली आहेत. आणि रस्ते थोडेसे चुकवणार आहेत. त्याच्यामुळे मॅप तुम्हाला लावायला लागणार. जसं मनालीला कसं तुम्ही गेलात तर लेफ्ट राईट आहे, गाड्यांचं ट्रॅफिक आहे, तसं तुम्हाला इथे बघायला मिळेल. आता या ब्रिजवरून जायचं आहे. इक्बाल ब्रिजचं नाव काय इक्बाल. आणि सगळं उर्दूमध्ये लिहिलं आहे. त्याच्यामुळे कधी असं वाटतं की मी पाकिस्तानात आहे की हिंदुस्थानात आहे. अजून 200 किलोमीटर बाकी आहे. 4 तास दाखवते. 7 वाजेचा टाईम. त्याच्यामध्ये आपल्याला फोटोला पास करायचं आहे. मंडळी कारगिल सिटी इतकी सुंदर आहे ना. कारगिल सिटी इतकी सुंदर दिसते ना ती डोंगरावरची घरं. तर त्याचा ड्रोन शॉट घेण्याचा मोह काय मला आवरत नाही आहे. तर फटाफट एक 10 मिनटामध्ये सुंदर असा ड्रोन शॉट येतो. काय सुपर्ब दिसतं यार. चला ड्रोन शॉट एन्जॉय करा. मंडळी कसा वाटला ड्रोन शॉट नक्की एकदा कमेंट करून सांगा. कारण वारा इतका आहे ना सारखं रिमोट कंट्रोलमध्ये आहे ना नोटिफिकेशन येते की हायर अल्टिट्यूड अनस्टेबल डू नॉट रिटर्न टू होम. त्याच्यामुळे जास्त मी काय हे नाही केलं. तिथल्या गोल फिरवला. आणि कसा काय शॉट आला नक्की एकदा कमेंट करून सांगा. आता फटाफट मला असं वाटतं पाऊस येण्याची शक्यता झालेली आहे. तिकडे बघा पाऊस भरला आहे आणि आपल्याला त्याच साईडला जायचं आहे. तर आता फटाफट निघूया कारण रेन गिअर घालायला खूप वेळ लागतो. तर अशी आहे माझी ट्रॅव्हल जर्नी
तर सपोर्ट नक्की करा. चला ड्रोन शॉट घेतला, मन भरलं. आता रपारप रस्ता कापूया, कारण ड्रोन शॉटमध्ये त्यांना 15 ते 20 मिनटं हमखास जातात. आणि ग्रुप राईडमध्ये आलात ना तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी करायला नाही मिळत. आता हे 3 जण आहेत तर आपल्याला फटाफट ते सगळं मॅनेज करता येते. चलो, काय कामं केली आहेत या रस्त्याची. बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन BRO तुम्हाला खरंच हॅट्स ऑफ आहे. एवढे मोठे मोठे डोंगर पोखरून असा जो सुसाट रस्ता बनवलेला आहे ना, त्याच्यामध्ये हा का झालेला आहे, कारण भ्रष्टाचार नाही केलेला आहे या लोकांनी, आणि करू पण नाही शकत, कारण या देशासाठी, नेशनसाठी या लोकांनी बनवलेलं आहे. स्वतःच्या याच्यासाठी नाही, लोकांसाठी बनवलेला हा रस्ता आहे. त्याच्यामुळे हा इतका सुंदर आहे. खरंच खरंच हे बघा ना, कसे दगड कोरून 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 बनवलेलं आहे. आणि दगडांचा कलर बघा हळूहळू बदलत जातो, कुठे पिवळा, कुठे राखाडी, हा बघा कुठे लाल. कारण आहे ना, महाराष्ट्र सरकारने, मी जिथे राहतो मुंबईमध्ये, हे असे रस्ते कधीच आयुष्यात बघायला नाही मिळणार, कारण लोकांसाठी कामच करत नाहीत ना ते लोक. हे बघा वरून कधी दरड कोसळू शकते बाबा. आणि खूप जबरदस्त, खूप जबरदस्त. म्हणजे डोंगरांचा नजारा बघा ना का दिसतोय, क्या बात आहे. कसे वेगळ्याच प्रकारचे खडक दिसत आहेत. इथली डोंगरच सगळी अशी आहेत, आणि बर्फ पडल्यावर ही वेगळीच रूप धारण करतात. घरांची रचना बघा, हो हो, सगळी टाळी लावली आहेत. कोण राहणार असं. मध्ये मध्ये बघा कसे पुंचके उगवलेत. आपल्या कोकणात कसे ते काटेरी असतात, ते पायाला लागतात, तसे पुंचके वाटतात. पण हे बघा एक नंबर वाटतंय, जबरदस्त. काय तो खडक आहे बाबा. हे बघा, हे फिरवायचं ते प्रार्थनेसाठी, त्याच्यात गायत्री मंत्र असतो. अरे बाबा माझे, काय हे काय ले लडाख, ले लडाख, घे लडाख. क्या बात आहे. रुस्तम तर वेगळ्या आरामात चालले. 40ची स्पीड लिहिलं तिथे काय पुढे जायलाच मागत नाही. पण काय करूस आहेत, काय करूस आहेत, काय रस्ते आहेत. BRO हॅट्स ऑफ यार. आणि कसं आपण स्टेप बाय स्टेप असं वर चढते बघा ना, एक नंबर. वाळवंटासारखं, सँडविचसारखं वाटतंय. एक नंबर. मेमोरेबल राईड. एकदा का तुम्ही लडाख राईड केलीत ना,
आयुष्यभर तुम्हाला कोणतीच राईड नाही आवडणार आणि सारखं या लडाखच्या याच्यामध्ये तुम्हाला यावंसं वाटेल. इथे मंडळी अल्टिट्यूड आहे 12,198 आणि नामी कला हा टॉप आहे. नामी कला तर पाहू शकता इथे नामी कला टॉप आहे 12,198. क्या आपण आहोत नामी कला पास इथे 12,198 फूट. तर इथे आपण आपला स्टिकर लावते आणि सबस्क्रायबर फॅमिली. क्या बात आहे, चांगली अशी जागा इथे बघूया. ये बात हो, फायनली आपण सुद्धा या स्टिकरवाल्या बोर्डवर आलेलो आहोत. क्या बात, एक नंबर एक नंबर. सो खूप प्राऊड फील होत आहे. जर तुम्ही आपल्या सबस्क्रायबर फॅमिलीमधले असाल नक्कीच फोटो व्हिडिओ काढून आपल्या स्टोरीला मला टॅग करा. चला, जय महाराष्ट्र. तर म्हणजे इथे पाहू शकता आय लव्ह इंडिया BRO बोल्ड रोड्स ऑर्गनायझेशन नामी कला पास. आणि इथे बघा सगळं दिलेलं आहे. पद्रास पार केल्यानंतर आपण जोजिला गेलो, श्रीनगरमधून जोजिला पद्रास. वॉर मेमोरियल पाहिलं, कारगिल पार केलं, त्यानंतर मुलबग पार केलं. आता नामकीला टॉपला आहोत आणि आता खालतसी चाललो आहे, त्याच्यानंतर लेहला. चलो. हो 2 आहे तिथे. दुआ पार्किंग, आय लव्ह यू. आणि आता आपण हळूहळू जो घाट आपण चढलो आहे ना, म्हणजे घाट नाही डोंगर, तो आता उतरायला सुरुवात करतो आहे. आणि आता आपल्या ब्रेकची काय म्हणतो परीक्षा असणार आहे, कसे ब्रेक मारायचे. आणि दम तर लागतोच, कारण आपण एवढ्या हायर ॲटिट्यूडवर एवढा फास्ट एवढा फटाफट बोलतो, तर दम तर लागणारच ना. चल बाय. मस्त. कसा वाटला नामी कला टॉप 12,198 फूट. अजून आपल्याला हायेस्ट आहे 19,000 फूट, 18 ते 19,000. उमलिंगला खारदुंगला 17,000 फुटावर आहे. करूया. क्या बोलती रुस्तम? मेरी जानी जान, मेरी जानी जब्बर है. देख सामने से गब्बर है, वो गब्बर नहीं रे, तू गब्बर शेर बब्बर. चल बाबा. भाई हा व्लॉग मला एंड नाहीच करवत आहे रे. काय डोंगरांचं ह्या पर्वतरांगेंचं रूप आहे. तिकडे पाऊस पडतोय, तिथे बर्फ पडत असेल आणि त्या टोकावर बघा ना ते किती उंच आहे बाबा. थँक्यू बायको, थँक्यू माय फॅमिली. तुम्ही एवढ्या लांब मला माझ्यावर विश्वास ठेवून, माझ्या रायडिंगवर विश्वास ठेवून पाठवलं. जबरदस्त. आयुष्यातला स्वर्ग बघतोय मी, स्वर्ग बघतोय रे देवा. मंडळी बाईकचा लाईनअप बघा, क्या बात आहे. एक नंबर. दिस इज ब्रदरहूड. एक नंबर. काय लाईनअप आहे, एक नंबर. सुपर्ब. जय हिंद. क्या बात. असं भारी वाटतं यार, माग कसम. किती जण होते ते? भरपूर जण होते. आणि आम्ही 3 टाकली. जो एकदा इथे आला तो सगळं विसरून जाईल. आयुष्यात काय स्ट्रेस असतो, आयुष्यात कामाचा काय ताण असतो का, आयुष्यात काय भांडणं असतात का, सगळं विसरून जाईल. गर्लफ्रेंड रागावते, बायको रागावते, माझं लग्न झालंय का हे पण मी विसरलो. अच्छा गावा 12 भावांनी मला त्यांची बहीण दिली. चालेल ती मी राईड करताना विसरतो, फक्त रात्री व्हिडिओ कॉल, सकाळी व्हिडिओ कॉल की मी इथे पोचलोय. बाबा सॉरी बाबी, सॉरी. मजाक. हो घरांची रचना बघा, एक नंबर.
क्या बात चलो भाई ले चलो, बहुत दूर है, 150 किलोमीटर जाने का रे, 3 घंटा लगेगा रे। ये भागेगी तो अपन तुरंत जाएगा, नहीं तो थोड़ा सा लेट हो जाएगा। क्या करेगी, ऐसी भाषा इधर बोलती। असं जाऊन असं जाऊन असं जाऊन असं जाऊन तसं तिकडे जायचं आहे मंडळी। मॅपमध्ये वळणं बघा ना, वळणं काय डेंजरस वळणं आहेत, एक नंबर भारी। आणि आता आपण 7.5-8 किलोमीटर नंतर पोचतोय फोटुला पास, आणि त्याचा रस्ता असा डायरेक्ट तो तिकडे वर जातो, एकदम स्टीप हाईक आहे। हा बघा आला मागून। एकदम आता सरळ चढ लागला आहे आणि आता फक्त चढायचं आहे। गाडी आपली 30च्या स्पीडने चढते, कारण गाडीवर लोडसुद्धा तेवढंच आहे। मंडळी फायनली आपण फोटुला टॉप पोचले। फोटुला टॉप 13,479। क्या बात आहे, रुस्त्या केलं रे आपण, करतोय आणि तुलाच घेऊन करणार, जबरदस्त। सीमा सड़क संगठन श्रीनगर लेह राष्ट्रीय राजमार्ग के सर्वोच्च दर पर आपका सहर्ष स्वागत। फोटुला ऊंचाई 13,479। क्या बात है, क्या बात है। हो, इन द साइलेंस ऑफ आवर ग्रेट माउंटेन्स वर्क स्पीक्स ग्रेट सुपर्ब। तर मंडळी आपल्या सबस्क्रायबर फॅमिलीचा पूर्ण स्टिकरचा भांडार घेऊन आलो आहे, तर इथे सुद्धा लावूया, साईडला एकदम कोपऱ्यात लावूया। माय सबस्क्रायबर फॅमिली, कोणी आलं तर फोटोल मला नक्की शेअर करा, एक नंबर। क्या बात आहे, आपलं नावसुद्धा इथे आलेलं आहे, एक नंबर, जबरदस्त। तर मंडळी फायनली इथून घेतो रामराम फोटुला टॉपपासून। जबरदस्त थंडी आहे, जबरदस्त। हो हो, गाराटले निशान भाऊ तर आलेच नाही फोटो काढायला, खूप वारा आहे, खूप वारा आहे, खूप वारा आहे। बोटाचं सेन्सेशन आणि आवाजावरून समजू शकता। आणि गोप्रोचं बटन जरी दाबलं आहे ना, तरी माझे बोट असा दुखायला लागलेत। हो, नक्की या मंडळी, नक्की या, नक्की विजिट करा। हे हिमालय तुम्हाला एकदा तरी बोलवणार, नक्की या। नाकातून आता पाणी गळायला लागले, आणि नाकातून आता ना पाणी गळायला लागले। खूप वारा आहे, खूप म्हणजे खूप। मी बेअर हँडच होतो, फोटो व्हिडिओ काढले, नंतर आपले बुलनवाले ग्लोव्ज घातले। तर आता अजून आपल्याला 100 किलोमीटर राईड करायची आहे, बाप रे। आणि डोंगरांवर बघा ना, सावली, ऊन, सावल्यांचा खेळ, काय एक नंबर आजचा दिवस होता। 15 जून 2026, सुपर। द्रास ते लेह एक नंबर। अजून तर पुढे तर भरपूर आहे, म्हणजे घाट उतरलो आहे आपण, पण ब्रेक मारताना आहे ना बोटांना सेन्सेशनच नाही आहे दोन्ही हातांना, त्याच्यामुळे ब्रेक दाबतोय की नाही तेच मला कळत नाही, ॲक्सिलेटर देतो की नाही तेच मला काय कळत नाही। कारण ते वरचं टेम्परेचर, आता आपण खाली आलो आहे, उतरलो आहे, परंतु आपण एक 1500 हाईट उतरलो असणार, ते 13,000 होतं ना, तर आता आपण तरी 1500 नाही, जास्त 2000 उतरलो असेल, 11,000च्याच हाईटवर आहे। परंतु थोडं टेम्परेचर बॉडीला मेंटेन करण्यासारखं वारा नाही आहे,
परंतु बोटं हात आता जोपर्यंत गरम होत नाही तोपर्यंत डोक्यात कशी ती सणक मारत राहणार आणि ब्रेक दाबायला सगळी बोटं दुखायला लागले. त्यामुळे लक्षात ठेवा, ग्लोव्ज खूप इम्पॉर्टंट आहेत. 2-3 प्रकारचे ग्लोव्ज घेऊनच या तुम्ही अशा एवढ्या मोठ्या राईडला. तर आता लामायुरू गावामध्ये पोचलो आहे. लामायुरू, तर इथे ना लामायुरू मोनेस्ट्रीसुद्धा आहे, ते दाखवतो तुम्हाला. आणि इथे तुम्ही स्टेसुद्धा करू शकता. ही बघा समोर जी दिसते ना ती आहे लामायुरू मोनेस्ट्री, म्हणजे यांचं प्रार्थनास्थळ. तर सकाळी फक्त द्रासमध्ये आपण ऑमलेट पाव म्हणजे ऑमलेट ब्रेड हा नाश्ता केला होता आणि कॉफी पिलो होतो. तर आता इथे आलो आहे एका हॉटेलमध्ये, रेस्टॉरंटमध्ये, शाम व्हॅली करून आहे. तर इथे आपण फक्त कॉफी पितो आहे कारण पुढचं अंतर पण खूप आहे. कॉफी पितो आणि काय मागवलं आपण? कॉफी आणि बिस्किट प्लस टोस्ट येत आहेत. टोस्ट येत आहेत. क्या बात आहे. तर थोडं पोटाला थोडासा आराम देऊया कारण मस्त अशी राईड झाली. मस्त म्हणजे मस्त, जबरदस्त. कशी थंडी होती? जबरदस्त थंडी होती, कोलबी करून टाकली ना एकदम मजबूत. हे तर फोटो काढायला आलेच नाही. एका साईडला जे गप्प उभे राहिले ना साऊदर्न इंडियासारखे तर आणि यांनी लगेच रेनकोट काढला. मी यांना बोललो, म्हणजे आधी मी गाडी लावली फोटो काढायला, म्हटलं हो फोटो काढा, थांबा रेनकोट घालतो. अरे मजबूत थंडी, जायला खुरखुर. आणि ते ग्लोव्ज आतमध्ये घालून टाकतो स्वेटरचे, ते साफ. म्हटलं आता हेच घालतो, मग त्याच्यावर ते घालते तेव्हा. तर फार मेमोरेबल. फोटोला टॉपला 13,500 फुटावर जबरदस्त. 1 hour later. मंडळी बघता आता रात्र होत आले. आता 7:30 वाजलेत आणि बरंच अंतर अजून गाठायचं आहे. तर आता इथे आहे ना गार वारा सुटायला लागलं आहे. तर आतमध्ये थर्मल आहे. थर्मलवर रायडिंग जॅकेटवर रेनकोटची लेअर आपण चढवलेली आहे. तर आता निघूया. दोघेजणं पुढे गेलेत आणि फॉगलाईट आता आपल्याला चालू करावे लागणार आहेत. तर मगाशी मी 7:30 बोललो, चुकीचं बोललो. 8:30 वाजलेत, 8:40 झालेत. कारण मी खाण्यासाठी नाहीच म्हणत होतो, पण तिघांनी पण सकाळपासून फक्त ऑमलेट ब्रेड खाल्लं होतं. तर आतासुद्धा ऑमलेट ब्रेड, नॉर्मल ब्रेड विथ बटर आणि 2 कॉफी प्यालो कारण हेवी जेवायचं नव्हतं. तर थोडंसं लाईटच खाल्लं आहे कारण एनर्जी डाऊन होत आलेली. आणि अजून 100 किलोमीटर बाकी आहे. 8:45 झालेत. तो डोंट नो कुठपर्यंत चालू, कसं चालू. आणि मी ज्या फॉगलाईट लावल्यात ना 2 खाली 2 वर, त्याच्यामुळे भरपूर असा रस्ता कवर होत आहे. महाराष्ट्र पोलीसपैकी RTO पैकी कोण व्हिडिओ बघत असेल माहिती आहे, बघणार तर नाही, एवढा काय मोठा आपण नाही. तर भावनो, तर सर बघा मी या अशा रस्त्यांवर गाडी चालवतो, त्याच्यामुळे ना फॉगलाईट आम्हाला गरजेच्या आहेत. तर इथे मी ही बंद केली ना, पुढे काय खड्डा आहे काय नाही आहे काहीच नाही कळणार मला. तर मंडळी कसा वाटतंय? डे राईडची नाईट राईड होते आता, ती पण या लेह लडाख साईडला. मोस्टली कोण करत नाही. हायर CC गाड्या कशा पटकन निघून जातात आणि स्कूटरवर तुम्हाला करायचं आहे तर अशा ठिकाणी जेव्हा गाडी चढत नाही ना त्याच्यामध्ये जेव्हा जास्त अंतर कापायचं असतं ते आपल्याला जास्त वेळ लागतो कारण गाड्या आपल्या चढत नाहीत. दुसरं म्हणजे इथे फोटो काढ. पहिल्यांदा आलो आहे त्याच्यामुळे क्युरियोसिटी असते, इथे फोटो काढ, तिथे फोटो काढ, इथे व्हिडिओ बनव. आणि दुसऱ्या तिसऱ्यांदा आलं ना तर ते आपल्यासाठी नवीन नसतं, त्याच्यामुळे काही गोष्टी आपण इग्नोर करून चालतो. पण पहिल्यांदाच आहोत आपण आणि तुम्हालासुद्धा अनुभव देतो आहे, त्याच्यामुळे व्यवस्थित आणि परिपूर्ण पाहिजे आपल्याला.
हे बघा समोर बाबा. तर आपल्या आजूबाजूला सुद्धा मोठे मोठे डोंगर असणार आहेत आणि 2-3 ठिकाणी ना दरड कोसळली होती, परंतु अशी जागा क्लिअर करून ठेवली होती. तर इथे ते सुद्धा कधीही चान्सेस आहेत, कारण इथली माती आणि दगडीनं ठिसूळ आहेत. कधीही वरून कोसळू शकतं, त्याच्यामुळे कॉन्स्टंट स्पीड आपल्याला ठेवायची आहे. आणि कोकणात तर बऱ्याच आपण नाईट राईड केल्यात. तर या लेह लडाखमध्ये पहिल्यांदा ही 8:45 वाजताची नाईट राईड आपण करतो. आता किती वाजतील देवा काळजी. बाकी भीती वगैरेचं काही टेन्शन नाही मला, कारण याआधी पण मी भरपूर अशा नाईट राईड केलेल्या आहेत. फक्त काय वेळेत पोचू आता जिकडे. आणि असं मी माहिती काढली आहे की लवकर कुठे होमस्टे नाही आहेत. आता आपण लामायुरीमधून निघालेलो चहा कॉफी पिऊन ब्रेड ऑमलेट खाऊन. त्याच्यानंतर 30-40 किलोमीटर काही नाही आहे. तर 40 किलोमीटर नंतर आपल्याला काय भेटेल तर आपण थांबू. आणि त्याच्यानंतर लेह असेल 40 किलोमीटरवर. आणि हा डेडलियस रस्ता बघा. आणि हिली एरिया आहे, म्हणजे असेंडसुद्धा करतो आहे आणि डिसेंडसुद्धा करतो आहे मध्ये मध्ये. त्याच्यामुळे पिकअप घेते पण आहे, पिकअप सोडते पण आहे, दोन्ही गोष्टी होतात. हा बघा दरड कोसळलेले दगड्या रस्त्यावर आलेले आहेत. स्कूटरने लडाखला यायचं असेल ना तर भरपूर तुम्हाला मेहनत करावी लागेल, कारण यांना स्कूटर चढतच नाही. हिली एरिया खूप आहे. आपली रुस्तम 30-35च्या स्पीडमध्येच चालते. ती संपूर्ण थ्रॉटलमध्ये काहीच नाही म्हणजे चालत आहे. तर संपूर्ण थ्रॉटलमध्ये सुद्धा तिची पॉवर नाहीच आहे. आता सगळ्यात मागे मी राहिलो आहे आणि वाजलेत आता 10 आणि लेहला पोचायला अजून 1 तास आहे आपल्याला. तर आता डायरेक्ट लेह सिटीतच जाऊ आणि बघू रात्री 11 वाजता कोण आपल्याला रूम वगैरे देईल काय, कारण इथे आहे ना जास्त रात्री राईड कोण करत नाही. आता भरपूर जणांनी केल्या असतील, त्याच्यापैकी आता आम्ही 3 आहोत. लेट सी. कारण ही बघा ही याच स्पीडमध्ये चालते, ही स्पीडच नाही गेन करत आहे बघा. संपला थ्रॉटल तिचा, कारण तिला ऑक्सिजन नसेल मिळत. गॉड नोस. तर म्हणजे आता रात्रीचे 10-20 झालेत आणि इथे पाहू शकता मॅपमध्ये हे जे आहे ते बर्फ आहे. आणि इथे आपण अजून आपलं अंतर 37 किलोमीटर आहे आणि 50 मिनटाचं अंतर बाकी आपलं. आणि इथे थांबलो आहे जरा, आणि थोडं पाणी बिणी घ्यायचा, ब्रेक घ्यायचा. आणि आपण जे पेट्रोल घेतले त्याचा टँकमध्ये टाकायचं आहे, कारण हा बघा काटा टिवटिवायला लागला आहे. आपण कॅनमध्ये पेट्रोल कॅरी केले. चला तर एक कॅनमध्ये आपलं पेट्रोल आहे, तर टाकूया थोडं आणि थोडं ठेवूया. हा बघा टायर मुंबईपर्यंत न्यायचं आपल्याला असं. जागा नव्हती ना, बरोबर. म्हटलं बाबा इथे कसं सेफ आहे ना. सोलाला राईट आहे. बाहेर पडलं नाही पाहिजे. नाही पडणार. अकरा वाजत आले तरी आपण राईडच करतोय. इथून एकटा आलो असतं तर फाटली असती. रस्ता बघा कसा डेंजर आहे. हा जॉईंट होते पुढे गेल्यात, बाईक गेलेल्या तर दिसत आहेत. बापरे मस्त डेंजर अशी राईड झाली आजची. अजून अर्धा तास दाखवते लेह सिटी आणि आतून रस्ता आलाय आणि या रस्त्याला कोणीच नाही. बाबाओ
त्याच्यामुळे या साईडला रात्री राईड करणं टाळतात, कारण काहीच नाही मिळणार तुम्हाला, काही म्हणजे काहीच नाही. त्या पेट्रोलचे कॅन होता म्हणून पेट्रोल टाकलं नाही तर बोंब लागली असते आपली. आणि आपल्यासोबत अजून दोघं आहेत, त्याच्यामुळे एवढं टेन्शन घ्यायची गरज नाही. आता हा बघा ना काय रिमोट एअर आहे, हे आता उजाडलेलं असतं तर खतरनाक दिसत असतं. रुस्तम चढ 15च्या स्पीडनी काय होणार आहे आपलं. थोडा दम दाखव. उभी चढाई आहे संपूर्ण, एकदम म्हणजे एकदम स्टीफ आहे. आणि रुस्तम 15-17च्या स्पीडने चढते. खूप तिचा जीव घामाघूम झाला आहे असं वाटतंय. आणि रस्ता काय डेंजरस आहे. स्नो लेपर्ड आला किंवा फॉक्स वगैरे कोण आला तर भारी फाटून जाईल पूर्ण. आणि हे बघा क्या बात आहे. एअर डिफेन्स आणि इथे ड्रोन अलाउड नाही आहे. तर आता रात्रीचे वाजलेत 11:30 आणि आता आम्ही लेहमध्ये पोचलो आहे. आणि आता आम्हाला शोधायचं आहे रूम्स. क्या बात आहे, बहुत ही बडा टास्क आहे. तर इथेच नेव्हीचं एअर डिफेन्स आहे आणि उद्या तुम्हाला दाखवतो. आता फटाफट रूम शोधूया आणि जर्नी एंड करूया. खूप लांबली आजची जर्नी. एक तर आता वाजले रात्रीचा 1. खूप थकलो आहे. पहिल्यांदाच सगळं एक्सप्लोअर करत होतो, मजा आली, राईड करायला मजा आली. आता आम्ही लेहमध्ये आलेलो आहोत. 1 वाजलेला आहे आणि गेस्ट हाऊस मुश्किलने मिळालेलं आहे. बरंच फिरलो 5-10 किलोमीटर, पण हे एक गेस्ट हाऊस मिळालं. तर आता एक 2 बेड + 1 बेड आपल्याला मिळालेलं आहे आणि 2 दिवस आपण इथेच राहणार आहोत. तर आता डेटा ट्रान्सफरचं काम मी सुरू केलेलं आहे आणि तिथे ना मॅगीसुद्धा बनवायला ठेवले आहे, कारण साहेबांना लागलेलं आहे थोडीशी. तर 1 मॅगीचं पॅकेट फोडलेलं आहे, कारण आम्ही जे वाटेत खाल्लं होतं, आपण नाश्ता केला होता ते आहे थोडं, बघूया. तर आता इथपर्यंतचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. जे आपण द्रासमधून निघालो, कारगिल वॉर मेमोरियल बघितलं, त्याच्यानंतर जे इथल्या पर्वतरांगेचे टप्प्याटप्प्याने बदलणारं जे रूप होतं ते कसं वाटलं नक्की सांगा. ड्रोन शॉट, 360 शॉट. तर खूप मेहनत लागलेली आहे आणि फोटोला टॉपला जबरदस्त अशी थंडी भेटली. तर फार मजा आली. एकंदरीत खूप मेमोरेबल अशी राईड होती आजची. आणि हा संपूर्ण आपल्या लडाख राईडचा एपिसोड जर तुम्ही पाहिला नसेल तर नक्की पहा. तर आता थोडंसं खाऊन झोपतो आहे आणि उद्या आणि पुढच्या एपिसोडमध्ये आपण लेहमध्येच थांबणार आहोत आणि इथल्या काही 2-3 प्लेसेस ज्या आहेत त्या आपण एक्सप्लोअर करणार आहोत. त्याच्यानंतर आपण जाणार आहोत खारदुंगल्याला. तर बघूया, खारदुंगल्याला आहे ना सध्या 6 दिवसापासून बंद आहे, कारण खूप बर्फ पडलेला आहे. 1.5-2 फूट एवढा बर्फ आहे. तर आता सध्या कुठेतरी चालू झालं अशी न्यूज आलेली आहे. तर बघूया, ॲडव्हेंचर इज मस्ट गो ऑन. तर आम्हीसुद्धा खूप एक्सायटेड आहोत, कारण इथपर्यंत आलो आहे तर खारदुंगला करूनच जायचं, भले काही होऊ जाऊ दे. तर चला, इथपर्यंतचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आता फायनली घेतो आहे राम. तर भेटूया पुढच्या ॲडव्हेंचर एपिसोड आणि राईडमध्ये. चला.